Hi everyone, myself Nyamurthy and I am the director of G Siddharth English Speaking Academy. Today I am here to tell you about 35 action sentences. So this, with the help of these 35 action sentences, you can make 4,900 sentences, and today we will recite them and practice them. Okay. So I hope everyone will watch this video, and also thank you for clicking on this video. It is late, but I hope you will listen. So let's start with 35 action sentences. हे जे 35 वाक्य आहेत, मी कोणत्या अवयवावर कोणते वाक्य म्हणालो ते बराबर म्हणा. सर्व विद्यार्थ्यांनी, जे पण विद्यार्थी आहेत क्लासमध्ये, त्या सर्वांनी तसे बराबर म्हणायचे वाक्य आणि त्यानुसार पाठांतर करायचं. यांना हवेवर पाठ करायचे नाही, मी प्रत्येक वेळी क्लासमध्ये सांगत असतो. त्यानुसार मी ज्या बॉडी पार्टवर जो वाक्य म्हणलं त्यानुसार तसे वाक्य म्हणायचे, जे की तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी मदत करतील. तर 35 वाक्य सुरू करतो. पहिल्यांदा 12 टेन्सचे वाक्य. आय प्ले, मी खेळतो. आय प्लेड, मी खेळलो. आय शॅल प्ले, मी खेळणार. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो. आय शॅल बी प्लेइंग, मी खेळत असेल. आय हॅव प्लेड, मी खेळलो आहे. आय हॅड प्लेड, मी खेळलो होतो. आय शॅल हॅव प्लेड, मी खेळलो असेल. आय हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आलेला आहे. आय हॅड बीन प्लेइंग, मी खेळत आलो होतो. आय शॅल हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आलेला असेल. हे झाले किती? 12 वाक्य. यानंतर येतात 16 वाक्य, ज्याचे दोन ग्रुप करत असतात, 8 आणि 8. हे मॉडेल लॅक्झरी यूज करत असतात. याच्यामध्ये 8 मॉडेल लॅक्झरी आहेत बोटावरचे. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू यांचा यूज करून आपण वाक्य बनवत असतात. ते वाक्य सांगतो पहिल्यांदा, नंतर आपण अर्थाकडे जाऊ. पहिल्यांदा 8 वाक्य. आय कॅन प्ले, आय कुड प्ले, आय मे प्ले, आय माइट प्ले, आय मस्ट प्ले, आय शुड प्ले, आय वुड प्ले, आय आउट टू प्ले, आय कॅन हॅव प्लेड, आय कुड हॅव प्लेड, आय मे हॅव प्लेड, आय माइट हॅव प्लेड, आय मस्ट हॅव प्लेड, आय शुड हॅव प्लेड, आय वुड हॅव प्लेड, आय आउट टू हॅव प्लेड. अर्थ बघूत. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कुड प्ले, मी खेळू शकलो. आय मे प्ले, मी खेळेन. आय माइट प्ले, मी कदाचित खेळेन. आय मस्ट प्ले, मी खेळेनच. आय शुड प्ले, मी खेळायला पाहिजे. आय वुड प्ले, मी खेळेन. आय आउट टू प्ले, मी खेळायला पाहिजे. याप्रमाणे हे 8 वाक्य झाली. आता राहिले पुढचे 8 वाक्य. यानंतरचे जे 8 वाक्य आहेत त्याच्यामध्ये आपण मॉडेल लॅंग्वेजचे यूज करत असतात. याचा अर्थ मी सांगणार नाही, जसं पहिलं म्हणत होतो तसेच म्हणणार. याचा अर्थ तुम्ही क्लासमध्ये, ग्रुपमध्ये टाईप करायचा सर्वांनी. ज्याने केला नाही, मला कळणार की त्यांनी इथपर्यंत व्हिडिओ बघला नाही, पूर्ण व्हिडिओ. ठीक आहे. तर मग नंतर आय कॅन हॅव प्लेड, आय कुड हॅव प्लेड, आय मे हॅव प्लेड, आय माइट हॅव प्लेड, आय मस्ट हॅव प्लेड, आय शुड हॅव प्लेड, आय वुड हॅव प्लेड, आय आउट टू हॅव प्लेड. 8 वाक्य झाले. यानंतर 2 ग्रुप आहेत, 3 वाक्यानंतर 4 वाक्य. 3 वाक्य हॅव टूचे आहेत. आय हॅव टू प्ले, मला खेळावं लागतं. आय हॅव टू प्ले, मला खेळावं लागलं. आय शॅल हॅव टू प्ले, मला खेळावं लागेल. नंतर एक स्लोगन आहे, गो आ ला ये. याच्यानुसार वाक्य आहे. गो, गोइंग टू, आ, अबाउट टू, ला, लाईकली टू, ए, एबल टू. आय एम गोइंग टू प्ले, आय एम गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात आहे. आय एम अबाउट टू प्ले, मी खेळण्याच्या मार्गावर आहे. आय एम लाईकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू प्ले, मी खेळण्यास समर्थ आहे. ठीक आहे. So thank you for watching this video. If you like, subscribe and share it with all the friends though, so we can all learn English, and these are very useful and simple techniques that will help you to learn many more sentences. So thank you. Bye.